हॅलो एव्हरीवन. आपला जो चॅप्टर सुरू आहे दॅट इज ऑस्सिलेशन. या ऑस्सिलेशन चॅप्टर मधला आज आपण डिस्कस करू या लेक्चर मध्ये दॅट इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम. आता एसएचएम होताना तुम्हाला माहिती आहे आपण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये डिस्कस केलाय की वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन हे कसे असते हे साइन आणि कोसाइन फंक्शन रिप्रेझेंट करते आणि याच फंक्शनला आपण हार्मोनिक फंक्शन असे म्हणतो. आता सपोज विचार करा आपण एक एसएचएम परफॉर्म करत आहे. म्हणजे एसएचएम म्हणजे काय होईल तर टू अँड फ्रो मोशन किंवा अप अँड डाऊन मोशन अप अँड डाऊन जे मोशन होत असेल त्याला आपण एसएचएम असे म्हणतो. आता समजा एसएचएम होत आहे तर मला सांगा सपोज ही त्याची मेन पोझिशन, ही त्याची एका साइडची एक्स्ट्रीम पोझिशन, हे त्याची दुसऱ्या साइडची एक्स्ट्रीम पोझिशन. हा अप डाऊन होत आहे म्हणजे हा टू अँड फ्रो होत आहे किंवा असं जर पाहिलं आपण अप डाऊन होत आहे. तर याचा जर आपण टाइम सोबत जर ग्राफ काढला, समजा ही झाली त्याची मेन पोझिशन, ही समजा ए डॅश आणि हे झालं ए. तर हा काही वेळानंतर पहा 0 पासून समजा ए ला गेला, ए डॅश ला गेला तर हा असा येईल. पुन्हा तो ए डॅश पासून 0 ला येईल म्हणजे असा येईल, बरोबर. पुन्हा तो 0 पासून ए जाईल म्हणजे हा ए आला या टाइप मध्ये. पुन्हा तो 0 जाईल. आता पहा हा 0 टू ए डॅश टू 0 टू ए टू 0 हे जाताना तिथे टाइम लागून राहिला म्हणून आपण ह्या एक्स ऍक्सिस वर टाइम ड्रॉ केला सपोज. तर आपल्याला दिसेल की टाइम जसा जसा वाढत आहे त्याप्रमाणे ती ऑस्सिलेशन त्या पद्धतीने ऑस्सिलेशन होते. म्हणजे सपोज आपण जर टाइम लावला आणि 2 सेकंदला जर आपण पाहिलं तर सपोज 2 सेकंदला किंवा आपण इथे म्हणू 2 सेकंदला तो ए डॅश गेला तर आपण ग्राफवर सांगू शकतो की 2 सेकंदला तो एका हायेस्ट पोझिशनला आहे. आपण त्यानंतर समजा 4 ला किती राहील बेटा तो 4 सेकंदला तो मेन पोझिशनला आहे. पुन्हा 6 ला तो दुसऱ्या साइडच्या एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. पुन्हा 8 ला तो मेन पोझिशनला आहे. म्हणजे आपल्याला ग्राफ रिप्रेझेंट करायचा आहे. मग यासाठी आपल्याला माहित आहे की हार्मोनिक फंक्शनचा आपण ग्राफ काढू. तर हार्मोनिक फंक्शन कोणचे आहे? डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड ऍक्सेलरेशन. हे तिन्ही याचे आपल्याला टाइमच्या सोबत ग्राफ काढायचा आहे. आणि आपण 11th क्लास मध्ये जेव्हा मोशन इन अ प्लेन शिकलो होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की टाइम हा नेहमी एक्स ऍक्सिस वर असतो. टाइम कशावर असतो? नेहमी एक्स ऍक्सिस वर असतो. आणि दुसरं जे कोणतेही फंक्शन राहील ते आपण वाय ऍक्सिस वर घेतो. मग चला आजचा आपण पॉइंट सुरू करू. आपला आजचा पहिला पॉइंट आहे दॅट इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम ऑफ एसएचएम. ऍक्च्युअल मध्ये सिंपल हार्मोनिक मोशन सुद्धा आहे. आता यावर प्रश्न येतो की डिस्कस द ग्राफिकल representation of SHM when a particle starts from the mean position, when a particle starts from the extreme position. आता याचा ऍक्च्युअल मध्ये प्रश्न कशी विचारते हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आता पहा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम आलं तर सुरुवातीला म्हणजे दोन विचारेल, ऍट द मेन पोझिशन विचारेल किंवा ऍट एक्स्ट्रीम पोझिशन विचारेल. मेन पोझिशनला जर विचारलं तर सर्वात आधी तुम्हाला डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशनची इक्वेशन माहित पाहिजे. पहा आता व्हेन अ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम द मेन पोझिशन आपल्याला जे डिस्प्लेसमेंट राहील तर डिस्प्लेसमेंट राहील आपल्यापाशी ए साइन ओमेगा टी, बरोबर आहे ना. पहा पार्टिकल जर मेन पोझिशन पासून स्टार्ट झाला तर अल्फा किती असतो? इनिशियल फेज असतो 0. आठवते. मग आपल्याला माहिती आहे एच इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. हे जनरल एक्सप्रेशन होतं डिस्प्लेसमेंटचं. पण यामध्ये जर मी 0 ठेवला इथे तर ए साइन ओमेगा टी होते. आठवते असं काहीतरी आपण शिकलो आहे प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये. आपण पूर्णपणे हे डिस्कस केलं आहे एक्सप्रेशन. आता मग काय आलं आपलं? व्हेन अ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम द, इथे लिहितो मी मेन पोझिशन. व्हेन अ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम द मेन पोझिशन तुम्ही असं लिहा जनरल द इक्वेशन ऑफ अ डिस्प्लेसमेंट व्हेन अ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम द मेन पोझिशन इज x इक्वल टू a sin ओमेगा टी. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. बघा आता आपल्याला वेलोसिटी काढायची आहे. वेलोसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम आणि ऍक्सेलरेशन म्हणजे वेलोसिटी अपॉन टाइम. म्हणजे आपल्याला जर डिस्प्लेसमेंट दिलेलं असलं तर आपण वेलोसिटी काढू शकतो. वेलोसिटी राहील dh by dt
बघा एच ची व्हॅल्यू आपल्यापाशी आहे डी बाय डी टी इंटू ए साइन ओमेगा इंटू टी. आता बघा हा ए काय होईल यामधून कॉमन येईल बेटा. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ओमेगा टी दॅट इज कॉस ओमेगा टी आणि हा ओमेगा पुन्हा बाहेर येईल. हे आपल्याला डेरिव्हेटिव्हचे रूल माहिती आहे. डेरिव्हेटिव्ह आपण मॅथमॅटिकल मेथड मध्ये शिकलोच आहे. आता याला जर मी अशा प्रकारे अरेंज केलं ए ओमेगा कॉस ओमेगा टी काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त मी जो ओमेगा आहे तो आधी लिहिला. आता पहा याहून जर मला ऍक्सलरेशन काढायचं असेल तर ऍक्सलरेशन कसं लिहिलं बेटा. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही राहील म्हणजे डी बाय डी टी ए ओमेगा कॉस ओमेगा टी. बघा आता ए ओमेगा बाहेर येईल आधी तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ओमेगा टी मायनस साइन म्हणजे इथे येईल मायनस येईल पहिले नंतर येईल साइन ओमेगा टी इंटू हा ओमेगा पुन्हा बाहेर येईल सो ओमेगा. हे पहा हा आधीच ओमेगा होता ना याच्यामध्ये. आता या फंक्शन मधला ओमेगा बाहेर आला तर आपल्यापाशी आलं इक्वेशन मायनस ए ओमेगाचा स्क्वेअर साइन ओमेगा टी. बघा आपलं बोट छोटं असल्यामुळे आणि आपल्याला लिहायचं खूप आहे त्यामुळे मी ह्या स्टेप इरेज करतो आणि फक्त इक्वेशन लिहितो. तर तुम्हाला जर हे लिहायचं असेल आधी नोट करायचं असेल तर नोट करून घ्या. आता इक्वेशन आलं होतं बेटा आपलं दॅट इज ए ओमेगा कॉस ओमेगा टी. हे झालं होतं दुसरा नंबर. आणि थर्ड नंबर आलं होतं आपलं मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. आता इथे लक्ष ठेवा तुम्ही कॅपिटल ए सुद्धा लिहू शकता. इथे कॅपिटल ए सुद्धा लिहू शकता. आता यानंतर काय करायचं आपल्याला. आता आपल्याला एक इक्वेशन मिळालं एक्स एक मिळालं व्ही आणि एक मिळालं ए च. आता आपण फेज आणि टाइम. आता टाइम लागेल ना आपल्याला. टाइम पहा टाइम सुरुवातीला 0 असतो. सुरुवातीला किती राहील तो 0. 0 नंतर जो टाइम येईल तो असेल टी बाय 4. तो असेल टी बाय 4. आता पहा सपोज हा 0 आहे. आता इथपर्यंतचं डिस्टन्स जर टी बाय 4 असेल तर त्यानंतरचं सुद्धा डिस्टन्स किती राहील टी बाय 4 असेल ना. म्हणजे डिस्टन्स म्हटल्यापेक्षा हा जो पाथ राहील हा हे जे डिस्टन्स आहे हे सुद्धा टी बाय 4 राहील. त्याच्यानंतर इथून या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतचं जर डिस्टन्स जर पाहिलं ते पण टी बाय 4 राहील. म्हणजे जो इंटरवल राहील टाइमचा तो तिथे येईल टी बाय 4 टी बाय 4 टी बाय 4. आता पहा सुरुवातीला 0 आला दुसऱ्या केस मध्ये टी बाय 4 आला. आता तिसऱ्या केस साठी ह्या टी बाय 4 मध्ये हे टी बाय 4 ऍड होईल. म्हणजे पहा टी बाय 4 प्लस टी बाय 4 किती होते पहा बरं. तुम्हाला सॉल्व करता येईल नाही. 4 प्लस 4 8t 16 टी बाय 2 म्हणजे हे येईल इथं टी बाय 2. काय केलं आपण सिंपल 4 प्लस 4 8t अपॉन 4 4 जा 16 8 1 जा 8 8 2 जा 16 सो टी बाय 2 आला. म्हणजे दुसरा जो पॉइंट आला तो आला टी बाय 2. टी बाय 2 नंतर जो तिसरा पॉइंट येईल तो टी बाय 2 मध्ये टी बाय 4 ऍड होईल. म्हणजे जो डिफरन्स आहे ना इंटरवल तोच ऍड होत जाईल ना. सो टी बाय 2 प्लस टी बाय 4 पहा 4 1 जा 4 6t येईल वरतं आणि खाली येईल बेटा 4 दुने 8. आता याला सॉल्व करा बरं. म्हणजे 2 3 जा 6 2 4 जा 8 तर हे आलं आपलं थ्राइस टी बाय 4. समजून राहिलं असेल. आता समजा हे आलं थ्राइस टी बाय 4. त्यानंतरचा जो पॉइंट येईल त्याच्यामध्ये किती ऍड होईल त्याच्यामध्ये डिफरन्स ऍड होईल टी बाय 4 म्हणजे 3t बाय 4 प्लस टी बाय 4 पहा 4 त्रिक 12 12 प्लस 4 दॅट इज 16t अपॉन 4 चौक 16 16 1 जा 16 मग सरळ सरळ टी येईल. तिथं आला टी. पुन्हा जर आपण टी बाय 4 ऍड केला याच्यामध्ये पहा टी मध्ये टी बाय 4 जर ऍड केला हा आला आपला टी आणि याच्यानंतर इथं जो येईल तो येईल 5t बाय 4. याप्रमाणे आपण ते समोर समोर सॉल्व करीत जातो. आपल्याला ऍक्च्युअल मध्ये इथपर्यंतच काम आहे म्हणून आपण 5t बाय 4 पर्यंतच घेऊ. आता 5
टी बाय 4. त्यानंतर पहा इथे ओमेगा टी आहे. आता ओमेगा टी म्हणजे फेज होते. ओमेगा टी म्हणजे फेज. फेज ओमेगा इंटू टी. आता ओमेगा म्हणजे काय होते बघा. ओमेगा म्हणजे होते ट्वाइस पाय बाय टी. झालं ओमेगा. इथे मी लिहितो पहा. इथे लिहितो मी ओमेगा इंटू टी. आता ओमेगा म्हणजे ट्वाइस पाय बाय टी आणि हा टी म्हणजे टाइम पिरियड. आता पहा यासाठी किती फेज राहील म्हणजे या टाइम साठी किती फेज राहील, टी बाय 4 साठी किती फेज राहील, याप्रमाणे आपण सॉल्व्ह करू. तर बघा ट्वाइस पाय बाय टी इंटू टी किती आपल्या पाशी 0 म्हणजे पहिली स्टेप येईल 0 म्हणजे इथे जो फेज येईल तो येईल 0. आता बघा दुसऱ्यासाठी पहा. ट्वाइस पाय बाय टी इंटू टी बाय 4 जर घेतला आपण इथे टी बाय 4 तर हा टी आणि हा टी कॅन्सल. हा टी बाय 4 आपण इथचा ऐकला. 2 1 जा 2 2 2 जा 4 दॅट इज इथे येईल आपलं पाय बाय 2. चला समजलं असं. इथे येईल पाय बाय 2. इथे पहा ट्वाइस पाय बाय टी इंटू तिथे राहील इथं टी बाय 2 टी बाय 2. तर हा 2 कॅन्सल, हा टी कॅन्सल. आपला आन्सर फक्त पाय. सो इथे राहील पाय. आता पाय. आता तिसरं पहा. इथे आहे ओमेगा म्हणजे ट्वाइस पाय बाय टी इंटू 3 टी बाय 4. 2 1 जा 2 2 2 जा 4 3 3 कॅन्सल. तर हे येईल 3 पाय बाय 2. बघा कन्फ्युज नाही व्हायचं. स्टेप बाय स्टेपच चाललो आपण. त्यानंतर पहा 2 पाय बाय टी इंटू टी म्हणजे टी टी कॅन्सल. तिथे राहील फक्त इथं 2 पाय. आता इथे पहा 5 टी बाय 4 इंटू ट्वाइस पाय बाय टी. 2 1 जा 2 2 2 जा 4 टी टी कॅन्सल. 5 पाय बाय 2. 5 पाय बाय 2. आता तुम्हाला जर इथेच प्रॉब्लेम गेला तर सर हे तुम्ही कसं केलं, हे टी बाय 4 हे कसं केलं. तर पहा तुम्हाला हा टी बाय 4 आहे ना, हा 4 इथे आणला तर हे झालं 4t. हा 4 इथे नेला हा झाला 4t अपॉन 4 इंटू 4. या टाईपनं आपण केलं. 4 प्लस 4 8t. 4 4 जा 16. 8 1 जा 8 8 2 जा 16. या टाईपचं आपलं आन्सर आलं. त्याच टाईपनं आपण ओमेगाची व्हॅल्यू ट्वाइस पाय बाय टी ठेवली इंटू टी जो होता हा टी टाइमचा ठेवला. त्यामुळे आपल्याला हे सर्व फेज मिळाले. आता तिसरं जे आहे आपल्याला, आता याच्यानंतर अगदी सोपी आहे. यासाठी आपल्याला साइन कॉस टॅनच्या व्हॅल्यू सर्व काही माहित पाहिजे. त्याच्याशिवाय होत नाही. लक्षात ठेवायचं. साइनच्या कॉसच्या आपल्याला फेजच्या व्हॅल्यू माहित पाहिजे. म्हणजे पाय बाय 2 किती होईल आता तुम्हाला सर्वांना माहित आहे. ट्वाइस पाय म्हणजे 2 पाय म्हणजे होते म्हणा सर 360. पाय होते 180. पाय बाय 2 होते 90. इथपर्यंत सर्वांना माहित आहे. मग त्याप्रमाणे आपण हे सॉल्व्ह करू शकतो. तर आता पहा टाइम लिहिला आपण, टाइम नंतर फेज लिहिला, याच्यानंतर आपण एच लिहित असतो. इथे वेलोसिटी लिहितो आणि इथे ऍक्सेलरेशन लिहितो. Here h is the displacement, v is the velocity and a is the acceleration. काय करायचं बेटा आपल्याला हा टेबल बनवायचा आहे पूर्ण. हा आपल्याला टेबल बनवायचा आहे. जर पहिल्या वेळेस आपण जेव्हा हा पाहतो ना तेव्हा आपल्याला खूप कठीण वाटते. म्हणजे कशा आणू, ह्या व्हॅल्यू कशा पाठ करायच्या. म्हणजे आपल्याला फेज दिला आहे 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय 5 पाय बाय 2 नंतर हा टाइम दिला असतो समजत नाही. तर लक्षात ठेवा एका पॉइंट पासून जर टाइम सर्वात कमी जो टाइम ब्रेक तो राहतो टी बाय 4. तो किती असतो टी बाय 4. टी बाय 4 मध्ये टी बाय 4 ऍड करत जायचे. जे आन्सर भेटेल त्याच्यामध्ये टी बाय 4 ऍड करायचे. जे आन्सर भेटेल त्याच्यामध्ये टी बाय 4 ऍड करत जायचे. आता हा आपला एक असा टेबल बनला. थोडा टेबल मोठा झाला. मोठा म्हणजे असा व्यवस्थित दिसत असेल. थोडे हे जे आपण जेव्हा लाईन बनवू पेपर मध्ये किंवा आपल्या बुक मध्ये तर या टाइप मध्ये थोडासा स्केलचा वापर करायचा. कशाचा वापर करा स्केलचा वापर करा. आता पहा आता इथे काय करायचं आपल्याला h चं इक्वेशन लिहायचं आहे. h इक्वल टू होते आपल्यापाशी a sin ओमेगा इंटू टी. आता पहा h ओमेगा टी 0 आहे म्हणजे हे इक्वेशन बनन a sin 0. sin 0 0 ना म्हणजे हे a इंटू 0 काय होईल
झिरो होईल. म्हणजे पहिलं येईल इथं झिरो. आता पहा दुसरं पहा, साइन पाय बाय 2 येईल इथं. ओमेगा टी ची व्हॅल्यू किती येईल दुसऱ्या ह्याच्यात पाय बाय 2 येईल. साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90. साइन 90 म्हणजे 1. आता a इंटू 1 काय होईल बेटा, a होईल. इथे येईल आपलं a. हा a असा लिहिणं किंवा असं लिहिणं सेमच आहे. त्यानंतर पहा साइन पाय. साइन पाय म्हणजे साइन 180. साइन 180 किती असते, साइन 180 असते 0. सो साइन 180 0 म्हणजे हे काय येईल आपलं 0. समजलं इथपर्यंत. साइन 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 म्हणजे किती होईल बेटा, 3 इंटू पाय बाय 2. पाय बाय 2 ची व्हॅल्यू 90 इंटू 3. 9 3 27 270. तर तुम्हाला माहित आहे साइन 270 -1 असते. सो हे येईल -1. 3 पाय बाय 2 -1. तुम्हाला हे रफ मध्ये लिहायचं आहे. हे तिथे फेअर नाही काय, हे रफ मध्ये लिहायचं आहे. तुम्हाला फक्त तिथे व्हॅल्यू लिहायची. तर साइन 3 पाय बाय 2 -1. सो हे येईल -a. सो हे झालं -a. साइन 2 पाय. साइन 360 किती असते, साइन 360 असते 0. सो 0 इंटू a 0. आता पहा साइन 5 पाय बाय 2 म्हणजे 90 इंटू 5 450. आता सर एवढं तर माहित नाही म्हणा आम्हाला 450 किती आहे. तर 450 आपल्याला माहित असेल किंवा नसेल किंवा आपण जर सॉल्व्ह करत गेलो तर हे येते मायनस, सॉरी 5 पाय बाय 2 येईल प्लस. सो a येते इथं. काय तो a. साइन 5 पाय बाय 2 ची व्हॅल्यू असतो 1. सो a. आता इथे पहा हे झाला आपला पहिला टेबल कंप्लीट झाला. आता दुसरा टेबल जो कंप्लीट करायचा आहे आपल्याला, त्या दुसऱ्या टेबल मध्ये आपल्याला दिलेला आहे व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी पहा. व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आहे आपल्याला अशी a ओमेगा इंटू कॉस ओमेगा टी. a ओमेगा इंटू असं लिहितो मी कॉस ओमेगा टी इंटूचं साइन आहे. आता हे जर आपलं व्हेलॉसिटी ठेवा, व्हेलॉसिटी साठी 0 ठेवा. cos 0 1. सो a ओमेगा इंटू 1. सो दिस इज a ओमेगा. म्हणजे इथे इक्वेशन आलं आपलं a ओमेगा. आता व्हेलॉसिटी पाय बाय 2 cos 90 0. 0 इंटू a ओमेगा 0. सो दिस इज 0. सोपी आहे, फक्त स्टेप बाय स्टेप जायचं आहे आपल्याला. साइन cos पाय हा थर्ड नंबर झाला ना आपला. cos पाय. cos पाय म्हणजे cos 180. cos 180 किती असते बेटा, cos 180 किती असते -1. -1 इंटू a ओमेगा दॅट इज -a ओमेगा. चला स्टेप बाय स्टेपच चाललो आपण. त्याच्यानंतर cos 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 म्हणजे किती होते 270. आता तुम्हाला माहित आहे व्हेलॉसिटी 270 सॉरी cos 270 किती असते, cos 270 किती राहील तर आपल्याला माहित आहे ती असते 0. 3 पाय बाय 2 इज 0. हे होईल 0 म्हणजे हे पूर्ण काय होईल 0. तर हे येईल आपलं 0. cos 2 पाय cos 360 इज 1. तर cos 360 इज 1 म्हणजे 1 इंटू a ओमेगा. सो a ओमेगा. चल समजलं. आता cos 5 पाय 5 पाय बाय 2 म्हणजे 450 हा होईल 0. हा तिथे राहील व्हेलॉसिटी cos साठी 0 राहील. आता त्यानंतर ऍक्सेलरेशन पहा. आता ऍक्च्युअल मध्ये बेटा हे 5 पाय बाय 2 हे तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये शिकले असेल किंवा ट्रिग्नोमेट्री मध्ये जे जो टेबल असतो ना आपला ट्रिग्नोमेट्री टेबल त्यामध्ये तुम्ही सुद्धा हे शिकले असेलच. जर तुम्हाला इथे कन्फ्युज होत असेल 5t/4 मध्ये तर हा बॉक्स सोडून द्यायचा, हा सोडूनच द्यायचा सर. जर हे व्हॅल्यू माहित नसेल तर हा सोडून द्यायचे. आता शेवटचं बघू आपण ऍक्सेलरेशन. आता बघा ऍक्सेलरेशन कसं आहे. ऍक्सेलरेशन आहे आपल्यापाशी a ओमेगा स्क्वेअर. इक्वेशन बघायचं, ऍक्सेलरेशनचं इक्वेशन बघायचं दॅट इज -a ओमेगा आहे. ऍक्सेलरेशन -a ओमेगाचा स्क्वेअर साइन ओमेगा टी. आता पहा साइन 0 म्हणजे ही व्हॅल्यू आली 0. चला ही 0 येईल. त्याच्यानंतर पहा साइन पाय बाय 2 म्हणजे 1.
1 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर म्हणजे मायनस ए ओमेगा स्क्वेअर. सो इथे येईल मायनस ए ओमेगा स्क्वेअर. त्यानंतर साइन पाय 0 म्हणजे हे येईल आन्सर 0. साइन 3 पाय बाय 2 3 पाय बाय 2 म्हणजे होते मायनस 1. सो मायनस मायनस प्लस सो ए ओमेगा स्क्वेअर. सो इथे येईल ए ओमेगा स्क्वेअर. 2 पाय म्हणजे साइन 2 पाय 0. सो हे येईल 0. आता 5 पाय बाय 2 म्हणजे येते 1. आता 1 आणि तो होता मायनस तर मायनस ए ओमेगा स्क्वेअर. हे पहा हा 1 आहे ना. 5 पाय बाय 2 म्हणजे 1 इंटू मायनस ए ओमेगा मायनस ए ओमेगा स्क्वेअर म्हणजे येईल मायनस ए ओमेगा मायनस ए ओमेगा स्क्वेअर. तर असा आपला टेबल बनला. अगदच झालं. आता समोरच आहे मी. आता आपलं समोर आहे पहा. आता आपल्याला ग्राफ काढायचे. ग्राफ काढताना एक लक्षात ठेवायचं, हा टाइमचा ग्राफ आहे म्हणजे टाइम ऍक्सिस आहे आणि हे राहील आपली सुरुवातीला राहील हे डिस्प्लेसमेंट, हे राहील वेलोसिटी आणि हे राहील ऍक्सेलरेशन. ही झाली टाइमची, ही सुद्धा झाली टाइम. टाइम ऑन एक्स ऍक्सिस आणि डिस्प्लेसमेंट वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन ऑन वाय ऍक्सिस. काय करायचं बेटा आपल्याला टाइम घ्यायचा आहे. टाइम हा घेऊ आपण. तर पहा सुरुवातीला इथे 0 राहील. हा झाला 0 आपला. 0 नंतर t/4 तर इथे डिस्टन्स वर t/4 राहील. t/4 नंतर तेवढ्याच डिस्टन्स वर t/2 राहील. तेवढ्याच डिस्टन्स वर 3t/4 राहील. तेवढ्याच डिस्टन्स वर t राहील. आणि आता जर तुम्ही समोर घेतलं तर समोरच लिहायचं, नाही घेतलं तरी चालते. किंवा आपण घेऊ इथं 5π/2. थोडाफार आता ही जी आपण ग्राफ करू हा ऍक्युरेट ग्राफ येणार नाही. म्हणजे परफेक्टली आपण हे डिस्टन्स एवढंच हे डिस्टन्स घेतलं नाही, ह्याच डिस्टन्स एवढं हे डिस्टन्स घेतलं नाही. त्यामुळे थोडाफार ग्राफ असा येईल तर बरोबर म्हणजे शेप तोच येईल पण थोडा कमी जास्त होऊ शकतो. पण यासाठी आपण काय करायचं चालताना व्यवस्थित स्केल घेऊन समजा हे 2 सेंटीमीटर घेतलं तर 2 सेंटीमीटर नंतरच 2 सेंटीमीटर हे 2 सेंटीमीटर हे 2 आणि हे 2 सेंटीमीटर या टाइपचा ग्राफ करायचा. आता बघा डिस्प्लेसमेंटला हायेस्ट पोझिशन किती आहे ए आहे. कमी पोझिशन आहे मायनस ए. तिथे मी लिहितो पहा. हा झाला माझा प्लस ए आणि हा झाला माझा मायनस ए. दिस इज डिस्प्लेसमेंट. याचप्रमाणे हे वेलोसिटी पहा. हे वेलोसिटी हे झालं प्लस ए ओमेगा. हा ए ओमेगा आहे ना प्लस आणि सर्वात कमी आहे मायनस ए ओमेगा. त्याचप्रमाणे ऍक्सेलरेशन पहा. एक आहे ए ओमेगा स्क्वेअर आणि दुसरा आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर. थोडं आपण काय करू त्याला हा झाला प्लस ए ओमेगा स्क्वेअर आणि हे झालं मायनस ए ओमेगा स्क्वेअर आणि हा झाला 0. आता आपल्याला ग्राफ करायचा आहे पहा. डिस्प्लेसमेंटचा ग्राफ काढू आपण. डिस्प्लेसमेंटच्या टाइम जर 0 असेल तर 0च राहतो म्हणजे इथंच राहील हा पॉइंट. त्यानंतर पहा हा प्लस आहे ना ही लाईन अशी आपण ड्रॉ करू या टाइप मध्ये. ही सुद्धा या लाईन या टाइप मध्ये ड्रॉ करू. सेम इथे पण असंच येईल. इथे पण असंच येईल. थोडंफार ऍक्युरेट म्हणजे लाईन आपण काढल्याने त्यामुळे ग्राफ थोडा असा चेंज दिसेल आपल्याला. पहा 0 आहे. डिस्प्लेसमेंट 0 आहे तर 0 साठी 0 लिहू आपण. त्यानंतर पहा टाइम किती आहे t/4. टाइम t/4 साठी व्हॅल्यू आपल्यापाशी a आहे. टाइम t/4 साठी डिस्प्लेसमेंट a आहे म्हणजे यासाठी डिस्प्लेसमेंट इतर आहे. समजलं. त्यानंतर पहा टाइम t/2 साठी डिस्प्लेसमेंट 0 आहे तर हे पॉइंट इतर आहे. त्याच्यानंतर पहा 3t/4 साठी डिस्प्लेसमेंट हे मायनस ए आहे तर मायनस ए म्हणजे या लाईन वर येईल. त्यानंतर टी साठी बघा टी साठी डिस्प्लेसमेंट हे 0 आहे. टी साठी आपण इथे घेऊ. टी एवढ्यात घेऊ. टी साठी 0 आहे बघा है ना. आता 5t/4 साठी डिस्प्लेसमेंट हे ए वर आहे. डिस्प्लेसमेंट हे ए वर आहे. चला या टाइप मध्ये ग्राफ बनला तो.
आता याला आपण जॉईन करू पहा, असा असा असा, समजला? पुन्हा तो समोर जात जात तसंच आहे, म्हणजे पुन्हा कसा येईल तो 0 a मायनस a 0 प्लस a 0 मायनस a या टाइप मध्ये तो रिपीट होत जाईल. आता इथे पहा, एवढं डिस्टन्स घेतलं नाही आपण, थोडं डिस्टन्स आपण इथे घेऊ, मायनस a ओमेगा. आता बघा, हे झाली 0 पोझिशन. वेलोसिटी सुरुवातीला 0 साठी टाइम जर 0 आहे तर त्याला आहे प्लस a ओमेगा. या पॉइंट पासून सुरू होईल पहा, याला लिहितो मी इथं t/4, याच लाईन मध्ये लिहितो मी t/2, या लाईन मध्ये लिहितो मी 3t/4, इथे लिहितो मी t आणि इथे लिहितो मी 5, इथे असं लिहितो 5π/2. इथेच घेऊ ना आपण 5t/2. तुम्ही जेव्हा ड्रॉ कराल तेव्हा व्यवस्थित स्केल घ्यायची, स्केल म्हणजे प्रत्येक सेंटीमीटर इक्वल डिस्टन्स घ्यायचं. हे डिस्टन्स जेवढं घ्याल तेवढंच आहे. म्हणजे जर हे 2 सेंटीमीटर घेतलं तर हे ह्या t/4 पासून दुसरं पण किती राहील, 2 सेंटीमीटर आहे, प्रत्येक 2 सेंटीमीटर एवढंच राहील. आता बघा, सुरुवातीला आहे पहा, लक्षात घ्या, टाइम 0 साठी a ओमेगा, 0 साठी a ओमेगा, हा t/4 साठी 0, t/4 साठी 0, t/2 साठी मायनस a ओमेगा, 3t/4 साठी 0, 3t/4 साठी 0, t साठी a ओमेगा, t साठी a ओमेगा, 5t/4 साठी 0, 5t/4 साठी 0. ग्राफ करा, असा येईल, असा जाईल, असा जाईल, पुन्हा तो समोर जातोय. सेम आता हा ग्राफ पहा, तो बोर वाटत असेल शिकताना, म्हणजे काय समज ग्राफ हे ते असे 2 करायचे आपल्याला. आता ऍक्सेलरेशन 0 साठी, आता तुम्ही जर कन्फ्युज होत असाल ना तर काय करायचं, एखादं असं पेज घ्यायचं, असं रजिस्टर घ्यायचं एखादं आणि रजिस्टर असं मधात लावून द्यायचं. समजा तर तुम्हाला हेच पाहायचं टाइम आणि हे पाहायचं आहे, तर मला तसं एक स्केल ठेवायची, म्हणजे असं कन्फ्युज नाही झालं पाहिजे आपण. नाही तर आपल्याला लिहायचं असेल ऍक्सेलरेशनचं ना, आपण व्हॅल्यू लिहू कशाच्या, वेलोसिटीच्या, असं नाही झालं पाहिजे. पहा 0 साठी ऍक्सेलरेशन पण 0 आहे, म्हणजे इथे येईल ग्राफ. व्हॅल्यू लिहायचं असेल t/4, त्यानंतर t/2, त्याच्यानंतर 3t/4, त्यानंतर t, त्याच्यानंतर 5, इथे t पाहिजे, सॉरी t, इथं पण t पाहिजे, 5 t/2, सॉरी 5t/4, इथे 5t/4, इथे सुद्धा 5t/4. तुम्ही जर ह्या सुद्धा व्हॅल्यू लिहिल्या तरी चालते, म्हणजे जर तुम्ही फेज जरी लिहिले 0π/2, π, 3π/2, 2π, 5π/2 तरी चालते. आता ऍक्सेलरेशन किती आहे, इथं सुरुवातीला 0 आहे, ऍक्सेलरेशन हे झालं 0, सॉरी ऍक्सेलरेशन 0 साठी 0, t/4 साठी आहे मायनस a ओमेगा, t/4 साठी मायनस a ओमेगा, नंतर आहे 0, नंतर आहे प्लस a ओमेगा, नंतर आहे 0, नंतर आहे मायनस a ओमेगाचा स्क्वेअर. ग्राफ जर काढला तो या टाइप मध्ये बनतो, पुन्हा तो असा रिपीट होत जाईल. या टाइप मध्ये आपण ग्राफ काढले, तुम्ही आधी ग्राफ काढून घ्या, महत्वाचे झाले. आता बघा ग्राफ काढले, आता आपल्याला कन्क्लुजन लिहायचं आहे, याचं कन्क्लुजन लिहायचं आहे. तर तुम्ही हे इक्वेशन लिहिलं असेल तेव्हा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू तर शकत नाही, मला जेव्हा असेल तर स्क्रीनशॉट काढून पहा, तेव्हा मी तुम्हाला याचा फोटो देईलच. आता बघा मी इथपर्यंत हे इरेज करतो. आता त्याचं कन्क्लुजन लिहू बेटा आपण, या ग्राफचं कन्क्लुजन. आता ग्राफ काय आहे आपला, हा पहा इथे काय होतं बेटा, इथे होतं डिस्प्लेसमेंट लिहिजा, इथे वेलोसिटी लिहिजा आणि इथे ऍक्सेलरेशन लिहिजा. म्हणजे हा जो वाय ऍक्सिस आहे ना, हा वाय ऍक्सिस कशाचा राहील, ऍक्सेलरेशनचा, इथे वेलोसिटीचा आणि इथे डिस्प्लेसमेंटचा, आणि हा आपला हा ऍक्सिस राहील आपला टाइम, हा राहील आपला टाइम, हा राहील आपला टाइम. आता बघा तुम्ही जर पाहिलं तर हे जे फंक्शन आहे, समजा डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ, वेलोसिटी टाइम ग्राफ आणि ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ, हा कशाचा झाला आपला ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ. हे जर ग्राफ पाहिले साइन आणि कोसाइन मध्ये पहा, साइन 0 0, साइन 0 0, कॉस 0 1. म्हणजे जर एखादी पोझिशन जर हे 1 पॉइंट पासून सुरुवात होत असेल, म्हणजे
हायेस्ट पोझिशन पासून जर सुरुवात होईल तर तो कोसाइन कर्व राहील. म्हणजे इथे जर पाहिला आपण असं लिहू शकतो आपण डिस्प्लेसमेंट असा लिहितो. डिस्प्लेसमेंटला आपण एच टी लिहितो. डिस्प्लेसमेंट अँड टाइम अँड त्यानंतर लिहितो मी एक्सेलरेशन अँड टाइम. एक्सेलरेशन अँड टाइम हे रिप्रेझेंट करेल साइन कर्व. हे काय रिप्रेझेंट करेल? साइन कर्व. म्हणजे हे बघा साइन 0 0 साइन 90 असं आपण म्हणतो ना बघा. साइन 0 0 साइन 90 1 साइन 180 0 साइन 270 -1 साइन 360 0. मग या टाइप मध्येच तो चालला. म्हणजे हा ग्राफ कोणचा होईल? तर हा साइन कर्व. त्याचप्रमाणे इथं पहा. इथे जरी पाहिला आपण काय होईल? हा जर 0 म्हटला आपण 0 नंतर हे काय होऊन राहिला? -1 0 1 0 -1. पण हा सुद्धा कोणचा ग्राफ आहे? तर हा सुद्धा ग्राफ कोणचा रिप्रेझेंट करते? तो साइन कर्व रिप्रेझेंट करते. म्हणजे एखादा पॅटर्न जर 0 पासून जर सुरुवात होत असेल 0 1 1 0 1 0 -1 0 1 0 -1 असा जर ग्राफ चालला असेल त्याला आपण साइन कर्व म्हणतो. म्हणजे पहिला पॉइंट येऊन आपला डिस्प्लेसमेंट टाइम अँड एक्सेलरेशन टाइम आर द साइन कर्व. पण इथे जर पाहिला आपण वेलोसिटी टाइम कर्व रिप्रेझेंट कोसाइन कर्व. हा कोणता रिप्रेझेंट करेल? कोसाइन करेल. कारण हा पॉझिटिव्ह पासून सुरू झाला म्हणजे हायेस्ट पोझिशन पासून सुरू झाला तर आपण याला काय म्हणू शकतो? याला म्हणू शकतो आपण कोसाइन कर्व. म्हणजे 2 पॉइंट झाले आपला. त्यानंतर जर 3 नंबरचा पॉइंट पहा. आपण जर पाहिलं तर पहा हा जो ग्राफ आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट टाइम पहा आणि वेलोसिटी टाइम पहा. तर याच्यामध्ये फेज डिफरन्स हा π/2 चा आहे. म्हणजे पहा इथे जर इथून पॉइंट घेतला आपण म्हणजे या पॉइंट पासून जर विचार केला फक्त असा असा या पॉइंट पासून तर या पॉइंट पासून या पॉइंटचा जो डिफरन्स आहे म्हणजे पहा असंही लपवून घेऊ आपण इथपर्यंत. तर हा पॉइंट इथून सुरू होऊन राहिला. जर तेवढा आपण हे लपवलं हा पॉइंट इथून सुरू होऊन राहिला. म्हणजे याच्या मधला जो डिफरन्स आहे हा इथे हा t/4 ला 0 येतो. इथे हा कितीला येतो? हा 3t/4 सॉरी हा t/4 ला 0 येतो. हा t/2 ला 0 येतो. म्हणजे यांच्या मधातला जो फेज डिफरन्स आहे यांच्या मधातला फेज डिफरन्स किती आहे? π/2. म्हणजे आपण असं लिहू शकतो द फेज डिफरन्स ऑफ π/2 रेडियन कशाचं? बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी. म्हणजे डिस्प्लेसमेंट टाइम अँड वेलोसिटी टाइम ग्राफ. इथे थोडंफार असं डिस्प्लेसमेंट टाइम अँड वेलोसिटी टाइम ग्राफ. त्यानंतर चौथा पॉइंट पाहू शकतो आपण ती वेलोसिटी मध्ये पहा. वेलोसिटी आणि कशामध्ये पाहू आपण? वेलोसिटी आणि एक्सेलरेशन मध्ये पहा. वेलोसिटी आणि एक्सेलरेशन मध्ये सुद्धा तिचा डिफरन्स आहे π/2 चा डिफरन्स आहे. पहा हा इथे 0 झाला हा इथे 0 झाला. हे जर कंपेअर केलं तर मधातला डिस्टन्स इथे π/2 म्हणजे किंवा तुम्ही π/2 नाही तुम्ही जर टाइम मध्ये जर लिहिलं तर टाइम मध्ये सुद्धा चालेल. यांचा जो डिफरन्स आहे म्हणजे टाइम जो आहे तो t/4 चा डिफरन्स आहे असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. मग चौथा पॉइंट झाला आपला की वेलोसिटी अँड एक्सेलरेशन टाइम ग्राफ. वेलोसिटी टाइम अँड एक्सेलरेशन टाइम ग्राफ मध्ये सुद्धा फेज डिफरन्स हा π/2 रेडियनचा असतो. इथपर्यंत झालं. त्यानंतर पहा आपण जर बघितलं की वेलोसिटी सॉरी आपण जर बघितलं डिस्प्लेसमेंट अँड एक्सेलरेशनचा जो फेज डिफरन्स आहे तो π रेडियन आहे. तो किती आहे? π रेडियन. तर आपण पाचवा पॉइंट लिहू की डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट अँड कोणचा येईल बेटा? एक्सेलरेशन फेज डिफरन्स इज π रेडियन. याच्या मधला फेज डिफरन्स राहील हा π रेडियन. आणि शेवटचा पॉइंट राहील की आफ्टर 2π म्हणजे 2π नंतर समजा हे झालं आपलं 0 हे झालं π/2 हे झालं π हे 3π/2 आणि हे झालं 2π. हा 2π नंतर आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक ग्राफ हा रिपीट होतो. म्हणजे पहा हा 2π आला हा 2π नंतर पहा पुन्हा हे 0 अशा टाइप मध्ये जाईल. हा सुद्धा असाच आहे. म्हणजे इथे लिहू शकतो आफ्टर 2π सायकल इज रिपीट. सायकल इज रिपीट. आता ऍक्च्युअल मध्ये आपण शब्दात दुसरं लिहू पण इथे लक्षात ठेवा की आफ्टर 2π सायकल आफ्टर 2π द सायकल इज रिपीट. तेव्हा तुम्हाला तो पॉइंट दिला असेल
असं दिलं आहे की आफ्टर द म्हणजे द कर्व्स आर रिपीट आफ्टर 2 पाय रेडियन, म्हणजे 2 पाय नंतर ते प्रत्येक रिपीट होते. तर तुम्ही या टाईपचे नोट करून घ्या.